पाठ क्रमांक 4. सॉल्डरिंग आणि रेझिस्टर्स. परिचय. वायरिंग करताना अनेक वेळा वायर्सना जोड देण्याचा प्रसंग येतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स तयार करताना रेझिस्टर्स, कंडेन्सर्स यांसारखे अनेक घटक सॉल्डर करावे लागतात. सॉल्डरिंग केल्यामुळे तो जोड विद्युतदृष्ट्या आणि यांत्रिकदृष्ट्या मजबूत होतो. इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये व्होल्टेज अथवा करंट नियंत्रित करण्यासाठी रेझिस्टर्स वापरतात. या प्रकरणामध्ये आपण सॉल्डरिंग आणि रेझिस्टर्स यांचा अभ्यास करणार आहोत. सॉल्डरिंग. दोन समान किंवा भिन्न धातूंच्या तारा अथवा पत्र्यांना उष्णता देऊन त्या तिसऱ्या धातूच्या साहाय्याने एकत्र जोडण्याच्या क्रियेला सॉल्डरिंग म्हणतात. यामधील वितळणाऱ्या धातूला फिलर मेटल अथवा सॉल्डरिंग मेटल म्हणतात. हे शिसे, लेड आणि कथील, टीन यांच्या मिश्रणापासून बनविलेले असून यांचा वितळण बिंदू जोड द्यावयाच्या धातूच्या वितळण बिंदूपेक्षा कमी असतो. सॉल्डरिंगची आवश्यकता. नेसेसिटी ऑफ सॉल्डरिंग. धातूच्या तारांचा जॉईंट सॉल्डर केल्यामुळे तो जोड पक्का होऊन त्याचा कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स कमी होतो. अशा जॉईंटमधून 100% करंट वाहतो. DC मशीनमधील आर्मेचर वाइंडिंगची टोके कॉम्युटेटरच्या सेगमेंटला सॉल्डर करणे, निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमधील रेझिस्टर्स, कंडेन्सर्स, केबल, लग्स यांसारखे घटक इलेक्ट्रिकली आणि मेकॅनिकली उत्तमरित्या जोडण्यासाठी सॉल्डरिंगची आवश्यकता असते. सॉल्डरिंगचे फायदे. ॲडव्हान्टेजेस ऑफ सॉल्डरिंग. सॉल्डरिंगमुळे लूज कनेक्शन होण्याचे टळते. पक्क्या कनेक्शनमुळे उष्णता निर्माण होत नाही. इलेक्ट्रिकली तो कंडक्टर अखंड राहून त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ अबाधित राहते. सॉल्डरिंगचे प्रकार. टाइप्स ऑफ सॉल्डरिंग. सॉल्डर हा एक मिश्र धातू असून याचा वितळण बिंदू कमी असतो. सॉल्डरचे टिनमन्स सॉल्डर, इलेक्ट्रिशियन्स सॉल्डर्स, फाईन सॉल्डर आणि प्लंबर्स सॉल्डर हे 4 प्रकार पडतात. टिनमन्स सॉल्डरमध्ये कथील 50% आणि शिसे 50% यांचे मिश्रण असून यांचे कार्यकारी तापमान 185 अंश सेल्सिअस इतके असते. याचा उपयोग प्लंबिंग आणि शीट मेटलसाठी करतात. इलेक्ट्रिशियन्स सॉल्डरमध्ये कथील 60% आणि लेड 40% यांचे मिश्रण असून यांचे कार्यकारी तापमान 200 अंश सेल्सिअस इतके असते. यांचा उपयोग दागदागिने सॉल्डरसाठी करतात. फाईन सॉल्डरमध्ये कथील 90% आणि जस्त 10% यांचे मिश्रण असून यांचे कार्यकारी तापमान 220 अंश सेल्सिअस इतके असते. याचा उपयोग कंडक्टर्सना टिनिंगसाठी करतात. प्लंबर्स सॉल्डरमध्ये कथील 35% आणि शिसे 65% यांचे मिश्रण असून यांचे कार्यकारी तापमान 240 अंश सेल्सिअस इतके असते. याचा उपयोग हेवी ड्युटी सॉल्डरिंगसाठी करतात. ॲल्युमिनियम वायर सॉल्डर करण्यासाठी अल्कापी हे विशिष्ट प्रकारचे सॉल्डर वापरतात. यामध्ये लेड 52% ते 54%, कथील 45%, झिंक 2 ते 4% यांचे मिश्रण असते. फ्लक्सचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ फ्लक्स. फ्लक्स हा रासायनिक पदार्थ असून तो पावडर आणि पेस्टच्या स्वरूपात असतो. सॉल्डर उत्कृष्ट होण्यासाठी फ्लक्सचा उपयोग पुढील प्रमाणे करतात. फ्लक्समुळे ऑक्सिडेशनच्या क्रियेस प्रतिबंध केला जातो. सॉल्डर सर्व ठिकाणी समप्रमाणात पसरविण्यास मदत होते. जॉईंटचे तापमान सर्व ठिकाणी सारखे ठेवण्यासाठी मदत होते. जॉईंट साफ होऊन त्या जागी सॉल्डर पक्के होते. मेटल आणि फ्लक्स. मेटल आणि त्यासाठी उपयुक्त फ्लक्स याची माहिती पुढे दिली आहे. तांबे, झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, रेझिन किंवा फ्लक्साईट, ॲल्युमिनियम स्टीन, आयर नंबर 7, जस्त झिंक क्लोराईड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, पितळ झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, रेझिन. सॉल्डरिंगचे तंत्र. सॉल्डरिंग टेक्निक्यूज. सॉल्डरिंग करण्याच्या विविध पद्धतींची नावे पुढे दिली असून ते करण्याचे तंत्र यांचे वर्णन पुढे केले आहे. सॉल्डरिंग पॉट आणि लॅडल पद्धत, ब्लो लॅम्प पद्धत, सॉल्डरिंग आयर्न पद्धत. सॉल्डरिंग पॉट आणि लॅडल पद्धत.
या पद्धतीमध्ये लोखंडी कढई, पळी, सोल्डर रॉड आणि फ्लक्स या साहित्यांची आवश्यकता असते. यामध्ये स्टोव्हवर कढई गरम करण्यासाठी ठेवून तिच्यामध्ये सोल्डर रॉडचे तुकडे वितळण्यासाठी टाकून जॉईंटवर फ्लक्स लावतात. कढईतील वितळलेले सोल्डर पळीने लॅडलने घेऊन ते जॉईंटवर सगळीकडे सारख्या प्रमाणात 5-6 वेळा ओततात. सोल्डरिंग करताना जादा होणारी सोल्डर निथळून लोखंडी कढईमध्ये पडते. वितळविण्यास ठेवलेले सोल्डर पळीने वरचेवर हलविल्यामुळे ते एकजीव होते. ओव्हरहेड लाईनमधील हेवी कंडक्टर्स सोल्डर करण्याकरिता तसेच अंडरग्राऊंड केबल्स आणि लग्स सोल्डर करण्याकरिता ही पद्धत वापरतात. ब्लो लॅम्प पद्धत. या पद्धतीमध्ये ब्लो लॅम्प, सोल्डर स्टिक आणि फ्लक्स या साहित्यांची आवश्यकता असते. जॉईंट करत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेपासून वायरवरील इन्सुलेशनचे संरक्षण करण्यासाठी जॉईंटच्या बाजूला असणाऱ्या इन्सुलेशनवर ॲस्बेस्टॉसची दोरी अथवा कॉटन टेप गुंडाळतात. या पद्धतीत ब्लो लॅम्पने जॉईंटला पुरेशी उष्णता देत असतानाच जॉईंटवर फ्लक्स लावून त्या जागी सोल्डर स्टिक टेकवतात. उष्णतेमुळे सोल्डर स्टिक जॉईंटवर पसरल्यानंतर ब्लो लॅम्प त्यापासून दूर करतात. जॉईंट थंड झाल्यावर जॉईंटच्या बाजूला गुंडाळलेली ॲस्बेस्टॉसची दोरी अथवा कॉटन टेप काढतात. सोल्डरिंग आयर्न पद्धत. या पद्धतीमध्ये 150 वॅट, 250 वॅट आणि 300 वॅट 230 व्होल्टवर चालणारी इलेक्ट्रिकल सोल्डरिंग आयर्न, सोल्डर वायर, वेस्ट कॉटन आणि फ्लक्स या साहित्यांची आवश्यकता असते. सोल्डरिंग आयर्नमध्ये हीटिंग एलिमेंट बसवलेले असते. याचे बीट तांब्याचे असून ते वापरण्यापूर्वी त्याला कलई केलेले असते. या पद्धतीत सोल्डरिंग आयर्न सप्लायला जोडून ती पुरेशी गरम करून घेतात आणि जॉईंट स्वच्छ करून त्या जागी फ्लक्स लावतात. जॉईंट पुरेसा गरम होताच त्या जागी सोल्डर वायर टेकवून सोल्डरिंग करतात. आवश्यकता भासल्यास पुन्हा फ्लक्स लावतात. वितळलेले सोल्डर थंड झाल्यावर ते घट्ट आणि चकचकीत होते. ड्राय सोल्डर झाल्यास सोल्डरला चकाकी येत नाही आणि तो जॉईंट पक्का होत नाही. सोल्डरिंग करताना घ्यावयाच्या दक्षता. प्रिकॉशन्स ऑफ सोल्डरिंग. सोल्डरिंग आयर्नसाठी कलई केलेले तांब्याचे बीट वापरावे. सोल्डरिंग करण्यापूर्वी बीट सँडपेपरने साफ करावे. सोल्डरिंग आयर्न पुरेशी गरम करावी. सोल्डरिंग करण्यापूर्वी जॉईंट पॉलिश पेपरने घासावा. जॉईंट गरम करून त्या जागी फ्लक्स लावावे. जॉईंट करत असताना तो स्थिर ठेवावा. अनावश्यक सोल्डर काढून टाकावे. ड्राय सोल्डर होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोल्डरिंगची क्रिया चालू असताना निर्माण होणारा धूर नाकाडोळ्यात जाऊ देऊ नये. सोल्डर करण्यापूर्वी सोल्डरिंग आयर्न पुरेशी गरम झाल्याची खात्री करून घ्यावी. काम होताच सोल्डरिंग आयर्न स्टँडवर ठेवावे. योग्य कामासाठी योग्य बीटची निवड करावी. सोल्डरिंग करताना इतर भाग उष्णतेमुळे खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोल्डरिंग आयर्नचे घटक. हँडल लाकूड, बॅकेलाईट यांसारख्या उष्णतारोधक पदार्थापासून बनवलेले असते. हँडलला विशिष्ट प्रकारचा आकार दिलेला असल्याने ते घट्ट धरणे सोपे जाते. हँडलच्या आतील भागात टिपचा काही भाग असतो. हँडलच्या मागील भागातून सप्लाय कॉर्ड बाहेर काढलेली असते. सप्लाय कॉर्डवर ताण पडला असता ती हँडलमधून निघू नये याकरिता हँडलच्या आत वायर ग्रिपर वापरलेला असतो. बीट यालाच टीप असेही म्हणतात. आकृतीमध्ये निरनिराळ्या प्रकारची टिप्स दाखवलेले आहेत. उत्कृष्ट दर्जाच्या सोल्डरिंग आयर्नमध्ये विविध प्रकारचे टिप्स बसविण्याची सोय असते. सर्वसाधारण दर्जाच्या सोल्डरिंग आयर्नची टीप बदलता येत नाही. काही मिनिएचर आयर्नमध्ये टीप आणि हीटिंग एलिमेंट एकत्रच असतात. सोल्डरिंग आयर्नचे टीप तांब्याच्या धातूपासून बनवलेले असते. या टीपवर हवामानाचा तसेच सोल्डरिंगमधील रासायनिक पदार्थाचा परिणाम होऊ नये याकरिता टिप्सवर टिनिंग केलेले असते. काही सोल्डरिंग आयर्नमध्ये कॉपरवर निकेलचे कोटिंग केलेले बीट वापरतात. हीटिंग एलिमेंट. विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करण्यासाठी नायक्रोम वायरपासून बनवलेले हीटिंग एलिमेंट वापरतात. हे 10 वॅट, 25 वॅट, 40 वॅट, 100 वॅट आणि त्यापेक्षा जास्त पॉवरमध्ये उपलब्ध होतात.
हीटिंग एलिमेंटच्या भोवती अभ्रकाचे आवरण असते. सप्लाय कॉर्ड. हीटिंग कॉईल सप्लायला जोडण्यासाठी 3 कोअर कॉर्ड वापरलेली असते. देखभाल. सोल्डरिंग आयर्नचा वापर दीर्घकाळ केल्यानंतर बीटवर लहान मोठे खड्डे पडून त्यावर कार्बनचा थर जमल्यामुळे उष्णतेचे वहन होण्यास अडथळा निर्माण होतो. बीटची देखभाल पुढीलप्रमाणे घेतात. पुरेशी गरम झाल्याशिवाय तिचा वापर करू नये. यावर सोल्डर वितळवू नये. खड्डे पडले असल्यास स्मूथ फाईलने सपाट करावे. यावर काजळी साचली असल्यास फडक्याने ती पुसावी. कॉपरचे बीट असल्यास ते टिनिंग करावे. सोल्डरिंग आयर्न वापरताना घ्यावयाच्या दक्षता. गरम भागाला कॉर्ड लागून तिचे इन्सुलेशन खराब होता कामा नये. सोल्डरिंग आयर्न वापरण्यापूर्वी कॉर्ड खराब झाली नसल्याची खात्री करून घ्यावी. कॉर्डमधून कंडक्टर बाहेर आल्यास ती त्वरित बदलावी. आयर्न ठेवण्यासाठी स्टँडचा उपयोग करावा. काम होताच ती सप्लायपासून अलग करावी. पुरेशी गरम झाल्याशिवाय सोल्डर करू नये, अन्यथा ड्राय सोल्डर होते. सॉफ्ट सोल्डरचा वितळण बिंदू. मेल्टिंग पॉइंट ऑफ सॉफ्ट सोल्डर. कथील आणि शिसे यांच्या मिश्रधातूपासून बनवलेल्या सॉफ्ट सोल्डरचा विलयबिंदू 0°C असतो. ज्या सोल्डरमध्ये कथिलाचे प्रमाण जितके जास्त असते त्या सोल्डरचा विलयबिंदू कमी असतो. ॲल्युमिनियम केबलचे सोल्डरिंग. ॲल्युमिनियम कंडक्टर्सना सोल्डरिंग करणे अवघड आणि किचकट असते. ॲल्युमिनियम कंडक्टर्सना जॉईंट करताना खास प्रकारचे सॉफ्ट सोल्डर वापरावे लागते. सोल्डरचा वितळण बिंदू 300° पेक्षा कमी असावा लागतो. याकरिता अल्कापी सोल्डर आणि IR7 हे सोल्डर फ्लक्स वापरतात. लग सोल्डर करणे. सोल्डरिंग ऑफ लग. या पद्धतीमध्ये लग, ब्लो लॅम्प आणि सोल्डर स्टिक यांची आवश्यकता असते. यामध्ये लगच्या लेगच्या लांबीपेक्षा 20 mm जास्त लांबीचे केबल अथवा वायरवरील इन्सुलेशन काढून घेतात. पॉलिश पेपरने कंडक्टर साफ करून तो मऊ फडक्याने पुसतात. कंडक्टरच्या टोकांवर फ्लक्स लावून तेथे सोल्डर करतात. यालाच टिनिंग करणे म्हणतात. केबलच्या क्रॉस सेक्शनल एरियाप्रमाणे लगची निवड करतात. राऊंड फाईलच्या साहाय्याने अथवा गोलाकार वायर ब्रशने लग आतून साफ करतात. उष्णता लागून वायरवरील इन्सुलेशन खराब होऊ नये याकरिता वायरच्या तोंडाशी ॲस्बेस्टॉसची दोरी तात्पुरती गुंडाळतात. त्यानंतर लग चिमट्यात धरून ब्लो लॅम्पने गरम करून लेगमध्ये वितळलेले सोल्डर टाकून लेगमध्ये केबल अथवा वायरचे उघडे टोक खुपसतात. सोल्डरिंग पक्के होण्यासाठी लग थंड करण्यास ठेवतात. लग थंड झाल्यावर ॲस्बेस्टॉसची दोरी सोडून त्या जागी PVC टेप 2-3 वेळा गुंडाळतात. लग सोल्डर करताना घ्यावयाच्या दक्षता. कंडक्टरवर वितळलेले सोल्डर टाकण्यापूर्वी तो सुका आणि स्वच्छ असल्याची खात्री करून घ्यावी. सोल्डरिंग पदार्थ इन्सुलेशनमध्ये शिरणार नाही याची काळजी घ्यावी. वितळलेल्या सोल्डरमध्ये इतर पदार्थ टाकू नयेत. वितळलेले सोल्डर वापरताना संरक्षक साधनांचा वापर करावा. गरम पॉटला शरीराचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. सोल्डर घट्ट होत असताना तो हलणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा ड्राय सोल्डर होते. त्यामुळे सोल्डरची यांत्रिक ताकद कमी होते. गरमागरम सोल्डर गॅस पाईपवर अगर इलेक्ट्रिक केबलवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. ब्लो लॅम्पच्या ज्वालेने आग लागणार नाही याचे भान ठेवावे. डीप सोल्डरिंग पद्धत. या पद्धतीमध्ये सोल्डर वितळविण्यासाठी आणि ते त्याच स्थितीमध्ये दीर्घकाळ ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक भट्टी वापरलेली असते. भट्टीच्या वरच्या ट्रेमध्ये सोल्डरिंग मटेरियलचे तुकडे टाकून ते इलेक्ट्रिक हीटरच्या साहाय्याने वितळवितात. सोल्डर करावयाच्या घटक सोल्डरमधून फिरविला असता त्यावर सोल्डरचा पातळ थर टिनिंग चढतो. ही पद्धत प्रिंटेड सर्किट बोर्ड, PCB आणि त्यावर बसवलेली छोटे छोटे कंपोनंट्स सोल्डर करण्याकरिता वापरतात. वितळविलेले सोल्डर घट्ट होऊ नये आणि त्यांचे तापमान सर्व ठिकाणी सारखे राहावे याकरिता सोल्डर पॉटमध्ये एजिटेटर वापरतात. त्यामुळे वितळलेले सोल्डर सतत घुसळत ठेवले जाते.
ही पद्धत इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये कॉपर वायरला टिनिंग करणाऱ्या कारखान्यांमध्ये वापरतात. क्रिम्पिंग. क्रिम्पिंग म्हणजे लग्ज अथवा फेरोलने वायर्स जोडणे. यामध्ये लग्जच्या नेक्सच्या लांबीपेक्षा किंचितसा जास्त लांबीचे वायरवरील इन्सुलेशन काढून घेतात. कंडक्टरला एका दिशेस स्पीड देऊन त्यावर GTZ8785 ही पेस्ट लावतात. या पेस्टमुळे ऑक्सिडेशनच्या क्रियेला प्रतिबंध होतो. नंतर लग्जच्या नेकमध्ये वायरचे टोक पूर्णपणे खुपसतात. क्रिम्पिंग टूलमध्ये योग्य त्या आकाराचा डाय सेट बसवून त्यामध्ये लगची नेक धरून क्रिम्पिंग टूलने पुरेसा दाब देताच क्रिम्पिंगची क्रिया पूर्ण होते. क्रिम्पिंगमुळे जॉईंट इलेक्ट्रिकली आणि मेकॅनिकली उत्कृष्ट होतो. या पद्धतीत जॉईंटपाशी उष्णता निर्माण होत नसल्याने टर्मिनेशन करणे सोपे जाते. रेझिस्टर्स. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये प्रामुख्याने आढळणारा रेझिस्टर हा एक महत्त्वाचा घटक आहे. सर्किटमधील करंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी अथवा अपेक्षित व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी या घटकांचा उपयोग होतो. याचे मूल्य ओहममध्ये आणि पॉवर रेटिंग वॅटमध्ये देतात. 1 ओहमपासून कित्येक मेगा ओहमपर्यंत यांचे मूल्य असते. 0.1 वॅटपासून 100 वॅटपर्यंत यांचे पॉवर रेटिंग असते. रेझिस्टर्सचे प्रकार. कार्बन रेझिस्टर, मेटल फिल्म रेझिस्टर, रचनेवरून पडणारे रेझिस्टर, स्पेशल रेझिस्टर. कार्बन रेझिस्टर. या प्रकारच्या रेझिस्टरमध्ये कार्बन, ग्राफाईट आणि खास प्रकारचा डिंक वापरलेला असतो. कनेक्शनसाठी टिन्ड कॉपरच्या लीड्स त्याला जोडलेल्या असतात. या प्रकारच्या कार्बन रेझिस्टर्सचे पुढील प्रकार पडतात. कार्बन कंपोजिशन रेझिस्टर, कार्बन फिल्म रेझिस्टर. कार्बन कंपोजिशन रेझिस्टर. या प्रकारच्या रेझिस्टरमध्ये कार्बन अथवा ग्राफाईटची वस्त्रगाळ केलेली बुकटी आणि बाइंडर यांच्या मिश्रणापासून कांडी केलेली असते. तिचे तुकडे करून या कांडीच्या दोन्ही तोंडास कलई केलेल्या तांब्याच्या तारेचे तुकडे अथवा कॅप जोडलेले असतात. यांना कनेक्टिंग लीड म्हणतात. दुसऱ्या एका प्रकारामध्ये PVCच्या नळीमध्ये कार्बन आणि बाइंडरचे मिश्रण पेस्टच्या रूपामध्ये ठासून भरलेले असते. नळीच्या दोन्ही तोंडाशी लीड असलेल्या कॅप्स बसविलेल्या असतात. त्यानंतर त्या ट्यूबवर रंगाचा स्प्रे केलेला असतो. अशा प्रकारच्या रेझिस्टरचे मूल्य 1 ओहमपासून 22 मेगा ओहमच्या दरम्यान असते. रेझिस्टन्सच्या मूल्यामध्ये 5%, 10% किंवा 20% तफावत असू शकते. या रेझिस्टरचे पॉवर रेटिंग 1/4, 1/2, 1 वॅट आणि 2 वॅट इतके असते. जास्त पॉवर असलेल्या रेझिस्टन्सचा आकार, व्यास मोठा असतो. कार्बन फिल्म रेझिस्टर. या प्रकारच्या रेझिस्टर्समध्ये हायग्रेड सिरॅमिक तत्सम इन्सुलेटिंग पदार्थाच्या नळीवर शुद्ध कार्बनचा अथवा निकेल फिल्मच्या धातूचा लेप दिलेला असतो. असे रेझिस्टर बनविताना त्याचे मूल्य निश्चित मूल्याच्या आसपास असते. यांचे मूल्य अचूक मिळावे याकरिता त्यावर कॉइलप्रमाणे हेलिकल बारीक खाचे घेतात. या प्रकारच्या रेझिस्टरला प्रिसिजन टाईप रेझिस्टर म्हणतात. रेझिस्टरच्या दोन्ही बाजूला इलेक्ट्रोलिटिक कॉपरच्या कनेक्टिंग लीड्स एंड कॅपसह जोडलेल्या असतात. ट्यूबवर उष्णतारोधक रंगाचे कोटिंग केलेले असल्याने त्यांचे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि हवामानापासून संरक्षण होते. अशा प्रकारच्या रेझिस्टरचे मूल्य 1 ओहमपासून 10 मेगा ओहमपर्यंत असून पॉवर रेटिंग 1 वॅटपर्यंत असते. यांच्यात तफावत ±5%, ±10% आणि ±20% असते. कार्बन रेझिस्टरपेक्षा फिल्म रेझिस्टरची गुणवत्ता उत्तम असते. मेटल फिल्म रेझिस्टर. या प्रकारच्या रेझिस्टरमध्ये हायग्रेड सिरॅमिकच्या ट्यूबवर धातूचे अत्यंत पातळ कोटिंग केलेले असते. रेझिस्टरच्या दोन्ही बाजूला इलेक्ट्रोलिटिक टिन्ड कॉपरच्या कनेक्टिंग लीड्स जोडलेल्या असतात. ट्यूबच्या मध्यातून टिन्ड कॉपर वायर्स काढलेल्या असतात. अशा प्रकारच्या रेझिस्टरचे मूल्य 1 मेगा ओहमपासून 10 मेगा ओहमपर्यंत असते. या रेझिस्टरवर सिंथेटिक कोटिंग चढविल्याने
याच्यावर हवामानाचा परिणाम होत नसल्याने यांत्रिकदृष्ट्या हे अधिक मजबूत असतात. यांचे तफावतीचे प्रमाण ±2% किंवा ±5% इतके असते. वायर वाऊंड रेझिस्टर. या प्रकारच्या रेझिस्टरमध्ये पोर्सिलिन, सिरॅमिक अथवा उच्च तापमानाला तग धरू शकेल अशा प्रकारच्या इन्सुलेटिंग ट्यूबवर मॅग्नेटिक वायरचे वेढे दिलेले असतात. रेझिस्टरच्या दोन्ही बाजूंना टिन कॉपरच्या कनेक्टिंग लीड्स अथवा टिन कॉपरच्या रिंग्स बसविलेल्या असतात. मॅग्नेटिक वायरवर पोर्सिलिनचा पातळ थर चढविलेला असतो. या रेझिस्टरचा आकार कार्बनच्या रेझिस्टरपेक्षा मोठा असून मूल्य 1 ओहमपासून 1 किलो ओहमपर्यंत असते. त्यांचे पॉवर रेटिंग 1 वॅटपासून 100 वॅटपर्यंत असते. कमी रेझिस्टन्स आणि उच्च पॉवरची आवश्यकता असणाऱ्या साधनात वापरतात. यामधील प्रिसिजन रेझिस्टर्सचा उपयोग शंट आणि मल्टिप्लायरसाठी करतात. कार्बन फिल्म रेझिस्टर. फिक्स्ड रेझिस्टर, टॅप रेझिस्टर, व्हेरिएबल रेझिस्टर. फिक्स्ड रेझिस्टर. ज्या प्रकारच्या रेझिस्टरच्या मूल्यामध्ये बदल करता येत नाहीत त्यांना फिक्स्ड रेझिस्टर म्हणतात. यामध्ये कार्बन आणि वायर वाऊंड रेझिस्टर असे 2 प्रकार असतात. टॅप्ड रेझिस्टर. या प्रकारच्या रेझिस्टरमध्ये टॅप काढलेले असतात आणि ते सहजासहजी हलविता येत नाहीत त्यांना टॅप रेझिस्टर म्हणतात. यांनाच व्होल्टेज डिव्हायडर असेही म्हणतात. व्हेरिएबल रेझिस्टर. ज्या रेझिस्टरच्या मूल्यामध्ये सहजासहजी बदल करता येतो अशा रेझिस्टरला व्हेरिएबल रेझिस्टर, पोटेन्शियोमीटर अथवा व्हेरियाक म्हणतात. या रेझिस्टरमध्ये इन्सुलेटिंग पदार्थाच्या गोलाकार पट्टीवर कार्बनचा थर दिलेला असतो. याच्या मध्यभागी शाफ्ट असून त्यावर स्प्रिंगिंग व्हायपर कॉन्टॅक्ट असते. गोलाकार चकतीच्या तोंडाशी 2 फिक्स टर्मिनलच्या मध्यभागी शाफ्टला जोडलेले एक टर्मिनल असते. स्पेशल रेझिस्टर्स. वर वर्णन केलेल्या रेझिस्टर्सपेक्षा काही रेझिस्टर्स वेगळ्या प्रकारचे असतात. त्यांचा उपयोग विशिष्ट कामासाठी केला जातो. पीटीसी रेझिस्टर, एनटीसी रेझिस्टर, व्हीडीआर रेझिस्टर, एलडीआर रेझिस्टर. पीटीसी रेझिस्टर. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असलेले धातू वापरलेल्या रेझिस्टरला पीटीसी रेझिस्टर म्हणतात. या रेझिस्टरच्या तापमानात वाढ होताच यांच्या रेझिस्टन्समध्ये वाढ होते. एनटीसी रेझिस्टर. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असलेल्या धातूपासून बनवलेल्या रेझिस्टरला एनटीसी किंवा थर्मिस्टर्स म्हणतात. यांच्या तापमानात वाढ होताच त्यांच्या रेझिस्टरच्या मूल्यात घट होते. पीटीसी आणि एनटीसी रेझिस्टरचा उपयोग ठराविक तापमानाला ऑपरेट होणारा स्विच म्हणून करतात. व्हीडीआर. या प्रकारच्या रेझिस्टन्सच्या मूल्यावर व्होल्टेजचा परिणाम होतो. रेझिस्टरला दिलेल्या व्होल्टेजमध्ये वाढ होताच त्यांच्या रेझिस्टन्समध्ये घट होते. व्होल्टेज रेग्युलेशन करणाऱ्या साधनांमध्ये यांचा उपयोग होतो. एलडीआर रेझिस्टर. लाईट डिपेंडंट रेझिस्टरलाच एलडीआर किंवा फोटो कंडक्टर म्हणतात. या रेझिस्टरवर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता वाढताच त्याच्या रेझिस्टन्समध्ये घट होते. रेझिस्टर्सचे कलर कोडिंग. रंगाचे पट्टे पद्धत, अक्षरे आणि अंक पद्धत. रंगाचे पट्टे पद्धत, कलर बँड सिस्टीम. रेझिस्टर्सचे कलर कोड IEC नुसार रिकमेंडेशन फॉर फिक्स नॉन वायर वाऊंड रेझिस्टरवर आधारित आहे. कार्बन रेझिस्टर आकाराने लहान असल्याने त्यांच्यावर त्यांचे मूल्य छापणे अशक्य असते. त्याचप्रमाणे जगातील कोणत्याही कारागिराला सहजपणे रेझिस्टरचे मूल्य समजावे यासाठी कलर कोडिंग पद्धत वापरतात. कार्बन रेझिस्टरवर त्यांच्या मूल्यानुसार रंगाचे पट्टे दिलेले असतात. या रंगावरून त्या रेझिस्टरचे मूल्य समजते. रेझिस्टरवर रंगाचे पट्टे देताना एका टोकापासून एकापुढे एक पट्टे देतात. शेवटच्या पट्टीपासून पुढचा भाग रिकामा सोडतात. असा रेझिस्टर हातात धरताना रंगाचा पहिला पट्टा डाव्या हाताकडे येईल अशा प्रकारे रेझिस्टर धरावा. त्यापुढील पट्टे क्रमाक्रमाने धरावेत. कलर कोड. रेझिस्टरवर देण्यात येणाऱ्या रंगांची किंमत वरील तक्त्यात दिलेली आहे.
रेझिस्टन्सचे मूल्य शोधताना वरीलप्रमाणे रेझिस्टर हातात धरल्यानंतर प्रथम पहिल्या पट्ट्यांच्या रंगाचे मूल्य, त्यापुढे दुसऱ्या पट्ट्याच्या रंगाचे मूल्य, त्यापुढे तिसऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मूल्य एवढे 0 त्यावर द्यावेत. चौथ्या पट्ट्याचे मूल्य रंगाच्या मूल्यातील तफावत दर्शविते. उदाहरणार्थ पिवळा, जांभळा, केशरी आणि चंदेरी. 4, 7, 3 0 ±10% म्हणजेच बरोबर 47,000 ओहम ±10% बरोबर 47 किलो ओहम ±10%. म्हणून या रेझिस्टन्सचे मूल्य 51,700 ओहम ते 42,300 ओहमच्या दरम्यान असते. अनेक वेळा कलर कोडचा उपयोग न करता त्याऐवजी अक्षरे अथवा अंकांचा उपयोग करतात. अक्षरे आणि अंक पद्धत, लेटर अँड डिजिट कोड सिस्टीम. या प्रकारच्या पद्धतीत रेझिस्टरची व्हॅल्यू दर्शवण्यासाठी अक्षरे आणि अंकाचा उपयोग केला जातो. यामध्ये E बरोबर ओहम, K बरोबर 10⁻³ ओहम म्हणजेच 1000 ओहम, M बरोबर 10⁻6 ओहम उदाहरणार्थ 2K2 ओहम बरोबर 2200 ओहम किंवा 2.2 किलो ओहम, 1M5 ओहम बरोबर 15 लाख ओहम किंवा 1.5 मेगा ओहम. काही रेझिस्टरांचे मूल्य वर्णन करताना टक्केवारीसाठी सुद्धा अक्षरांचा उपयोग करतात. पॉवर रेटिंग. रेझिस्टरचे मूल्य ओहममध्ये आणि पॉवर रेटिंग वॅटमध्ये दिलेली असते. रेझिस्टन्समधून वाहणारा करंट आणि त्याचा रेझिस्टन्स यावर त्यामध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण अवलंबून असते. सर्किटमधून वाहणाऱ्या करंटमुळे तो जळणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. कार्बन रेझिस्टर्सचे 80°C आणि वायर वाऊंड रेझिस्टर्सचे 300° पर्यंत तापमान सहन करू शकतात. या मर्यादेपेक्षा जास्त करंट वाहू लागल्यास रेझिस्टर्स जळतो. रेझिस्टर्सचे वॅटेज काढण्यासाठी त्याच्या व्होल्टेजला त्यामधून वाहणाऱ्या करंटने गुणावे लागते. आयुष्य, लाईफ. रेझिस्टर जोपर्यंत सर्किटमध्ये जोडला जात नाही आणि त्यामधून करंट वाहत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणत्याही गोष्टींचा परिणाम होत नाही. याचे आयुष्यमान दीर्घ असते, मात्र दीर्घकाळ वापरल्यानंतर त्याच्या मूल्यामध्ये तफावत पडल्याचे आढळून येते. तफावत, टॉलरन्स. कार्बन रेझिस्टर बनविताना विविध प्रकारच्या कार्बन बुकटीचा वापर केल्याने कार्बनच्या मूल्यात काही प्रमाणात तफावत पडते. तसेच हवामान, आर्द्रता, तापमान, वापरलेल्या पदार्थाच्या मिश्रणातील फरक या बाबींचा परिणाम रेझिस्टन्सच्या मूल्यावर होतो. रेझिस्टन्सच्या मूल्यात पडणाऱ्या टक्केवारी फरकास तफावत म्हणतात. ही टक्क्यामध्ये वर्णन करतात. ही किंमत रेझिस्टन्सच्या गुणवत्तेनुसार 1% पासून 20% पर्यंत असते. तफावतीचा उल्लेख रेझिस्टरवर केलेला असतो. रेझिस्टर्सचे गुणधर्म. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेझिस्टर्स. रेझिस्टर्सची करंट कॅरिंग क्षमता उच्च असावी लागते. त्याच्यावर तापमानाचा सहजासहजी परिणाम होता कामा नये. किंमत कमी असावी. स्वाध्याय. सॉल्डरिंग म्हणजे काय? 2 समान धातूंच्या तारा उष्णता देऊन त्या तिसऱ्या धातूच्या साहाय्याने एकत्र जोडणे. सॉल्डरिंग करण्यासाठी घट्ट अथवा द्रवरूप फ्लक्स वापरतात. फ्लक्सची 2 कार्ये कोणती? ऑक्सिडेशनपासून बचाव करणे आणि पृष्ठभागावरील ऑक्साईडचा थर काढणे. सर्किटमधील जोड ढिला राहिल्यास काय परिणाम होईल? त्या जागी उष्णता निर्माण होईल. वायरवरील इन्सुलेशन काढताना इन्सुलेशनच्या 90° चाकू धरून इन्सुलेशन काढल्यास काय होईल? कंडक्टरला कंगोरा पडून तो कमकुवत होईल. क्रिम्पिंग म्हणजे काय? लग्ज अथवा फेरुलने वायर क्रिम्पिंग यंत्राच्या साहाय्याने जोडण्याच्या पद्धतीला क्रिम्पिंग म्हणतात. सॉल्डरिंग आयर्नचे प्रमुख घटक कोणते? हँडल, बीट आणि कॉर्ड. रिकाम्या जागा. रेझिन कोअर्ड सॉल्डरचा उपयोग करताना डॅश डॅश शिवाय सॉल्डरिंगची क्रिया करतात. रेझिन कोअर्ड सॉल्डरचा उपयोग करताना फ्लक्स शिवाय सॉल्डरिंगची क्रिया करतात. फाईन सॉल्डरमध्ये डॅश डॅश आणि डॅश डॅश प्रमाणात असते. फाईन सॉल्डरमध्ये 90% आणि लेड 10% प्रमाणात असते. इलेक्ट्रिकल कंडक्टर जोडताना डॅश डॅश सॉल्डर वापरतात. इलेक्ट्रिकल कंडक्टर जोडताना रेझिन कोअर्ड सॉल्डर वापरतात.
सॉल्डरिंग आयर्नमध्ये डॅश डॅशच्या साहाय्याने उष्णता निर्माण केली जाते. सॉल्डरिंग आयर्नमध्ये हीटिंग एलिमेंटच्या साहाय्याने उष्णता निर्माण केली जाते. ॲल्युमिनियम कंडक्टरला सॉल्डरिंग करण्यासाठी डॅश डॅश सॉल्डर वापरतात. ॲल्युमिनियम कंडक्टरला सॉल्डरिंग करण्यासाठी अल्कापी सॉल्डर वापरतात. खरे किंवा खोटे ओळखा. केबल जॉईंटला सॉल्डर करण्यापूर्वी ती सँडपेपरने स्वच्छ करणे चांगले असते. बरोबर. इलेक्ट्रिशियन सॉल्डर हे अलॉय असून याचा वितळण बिंदूपेक्षा 185°C जास्त असतो. बरोबर. ॲल्युमिनियम सॉल्डरिंगसाठी नॉन ऑर्गॅनिक फ्लक्स वापरतात. चूक. कॉपरला सॉल्डर करण्यासाठी रेझिन सॉल्डर वापरतात. बरोबर. सॉल्डरिंग आयर्न गरम करताना तिचे बीट स्वच्छ करण्याकरिता खास स्पॉन्जी पॅड वापरतात. बरोबर. टिनमन्स सॉल्डरचे कार्यकारी तापमान 200°C असते. चूक. अचूक पर्याय निवडा. जॉईंट्सची डॅश डॅश वाढविण्यासाठी सॉल्डरिंग करतात. जॉईंटची कंडक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सॉल्डरिंग करतात. 1 mm² आकाराच्या PVC कॉपर वायरचा जॉईंट करण्यासाठी डॅश डॅश वॅटची सॉल्डरिंग आयर्न वापरण्याचा सल्ला दिला जातो. 1 mm² आकाराच्या PVC कॉपर वायरचा जॉईंट करण्यासाठी 25 वॅट 240 व्होल्ट वॅटची सॉल्डरिंग आयर्न वापरण्याचा सल्ला दिला जातो. इलेक्ट्रिशियन सॉल्डर हा मिश्र धातू असून त्याचा वितळण बिंदू डॅश डॅश आहे. इलेक्ट्रिशियन सॉल्डर हा मिश्र धातू असून त्याचा वितळण बिंदू 185°C आहे. ॲल्युमिनियम वायरचा फेरुलने जॉईंट करताना डॅश डॅश वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. ॲल्युमिनियम वायरचा फेरुलने जॉईंट करताना कॉपर फेरुल वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. मिनिएचर कंपोनंट्स सॉल्डरिंग करण्यासाठी डॅश डॅश वापरतात. मिनिएचर कंपोनंट्स सॉल्डरिंग करण्यासाठी तापमान नियंत्रित सॉल्डरिंग आयर्न वापरतात. रंग आणि त्यांचे मूल्य यांच्या जोड्या जुळवा. केशरी 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 33 kΩ. केशरी केशरी पिवळा 330 kΩ. केशरी केशरी निळा 3 MΩ. केशरी केशरी काळा 33 Ω. सॉल्डरचे प्रकार आणि त्यांचे मिश्रणांचे योग्य जोड्या लावा. टिनमन्स सॉल्डर. टिन 50%, लेड 50%. इलेक्ट्रिशियन सॉल्डर. टिन 60%, लेड 40%. फाईन सॉल्डर. टिन 90%, लेड 10%. प्लंबर्स सॉल्डर. टिन 35%, लेड 65%.